नमस्कार मित्रांनो. दिवाळीत जसे फटाक्यांची लट लागते, अगदी त्याच प्रकारे सध्या मार्केटमध्ये आय पी ओची जत्रा आलेली. आय पी ओची फटाके उडत आहेत, एकामागे एक आय पी ओ येत आहेत. कोणता आय पी ओ निवडावा हा आपल्याला प्रश्न पडतो. तसाच एक आय पी ओ आला आहे, त्या कंपनीबद्दल आपण जाणून घेऊयात. स्क्रीनवर पाहता तुम्ही IKS हेल्थ म्हणजेच इन्व्हेंचरस नॉलेज सोल्युशन लिमिटेड. मित्रांनो, कंपनीची स्थापना 2006 साली झाली. एक थोडक्यात या कंपनीबद्दल आपण जाणून घेऊया. कंपनी ही आरोग्यसेवा उपक्रमांना सेवा पुरवते, जसे की प्रशासकीय कामे हाताळणे. कंपनी डॉक्टर आणि इतर आरोग्य सेवा पुरवठादारांना त्यांची कागदपत्र आणि प्रशासकीय कार्य हाताळून मदत करते. क्लिनिकल सपोर्ट, मेडिकल डॉक्युमेंटेशन याच्या सर्व ती कंपनी पुरवठा करते. कंपनीचं काम हे US, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी कार्यरत आहे. जसं आपण कुठं हॉस्पिटलला गेलो तर तिथं दोन प्रकारच्या गोष्टी राहतात. एक बाह्य रुग्ण विभाग आणि आंतररुग्ण OPD, आउटपेशंट डिपार्टमेंट, इनपेशंट डिपार्टमेंट. तर याच्या संदर्भात ही कंपनी त्या सर्व तंत्रज्ञान ही आरोग्यसेवा त्या केअर सेक्टरला पुरवत असते. तर आणि त्यांची जी काही प्रशासकीय कामं राहतात त्याचा भार ही स्वतः सांभाळते आणि ते सोप्याने जलद बनवण्यात मदत करते. ओके, तर आपण या कंपनीबद्दल जाणून घेतलं. आता कंपनीचे जे काही टेक्निकल गोष्टी त्या जरा पाहूया. तर मित्रांनो, IPO डेट IPO जो सुरू झालेला आहे तो 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान आहे. फेस व्हॅल्यू ही 1 आहे आणि जो प्राइस बँड आपल्याला देण्यात आला आहे तो 1265 ते 1329 रुपयाने देण्यात आला आहे. आपल्याला माहिती आहे, जर IPOची डिमांड ही जरा जास्त राहिली तर आपल्याला 1329लाच ते अलॉट होत असतात. लॉट साईज ही 11 शेअर्स आहे, म्हणजे 11 शेअर्सच्या पटींमध्ये तुम्ही याला अप्लाय करू शकतात. मित्रांनो, IPO ओपन झालेला आहे हे तुम्हाला मी इतक्यात सांगितलंच. जर IPO तुम्हाला अलॉट झाला तर ते तुम्हाला 17 डिसेंबरला समजेल. रिफंड जर समजा नाही झाला तर सेविंग अकाउंटमध्ये रिफंड हे 18 डिसेंबरला. क्रेडिट तुमचे जे पैसे ब्लॉक होणार आहेत ते सर्व 18 डिसेंबरला परत सेविंग अकाउंटला येऊन जातील. आणि जर समजा तुम्हाला अलॉट झाला तर तो 18 डिसेंबरला तुमच्या डीमॅट अकाउंटला क्रेडिट होतील शेअर्स, 11 शेअर्स. आणि त्याची ट्रेडिंग म्हणजेच त्याची लिस्टिंग ही 19 डिसेंबरला होईल. त्या दिवसापासून आपण त्यात बाय आणि सेल आपण दोन्ही गोष्टी करू शकतो किंवा होल्ड करा तेही करू शकतो. ठीक आहे, तर पुढं पाहूया. कंपनीने जे शेअर्स आणलेले आहेत त्याच्यात ह्या प्रत्येक कॅटेगरीला किती कोटा देण्यात आला आहे. तर आपल्याला रिटेल कोटा जो असतो, ज्यात आपण सामान्य गुंतवणूकदार हा गुंतवणूक करत असतो, तो 10% दिला आहे. ओके, आणि HNI हाय नेटवर्थसाठी, हाय नेटवर्थमध्ये 2 प्रकार असतात मित्रांनो, एक स्मॉल आणि एक बिग. स्मॉल म्हणजे ज्याचे 2 लाखापेक्षा थोडेसे जास्त जो गुंतवणूकदार गुंतवणूक करायला इच्छुक आहे IPO मध्ये, तो म्हणजे स्मॉल आहे. आणि बिग मीन्स जो 10 लाखांपेक्षा थोडंसं किंचितचं जास्त ज्याचं असतं तो हाय नेटवर्थमध्ये जात असतो. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशन म्हणजे म्युच्युअल फंड वगैरे ते तुम्हाला माहितीच असतील. आणि अँकर इन्व्हेस्टर हे कंपनीचे हे मुख्य इन्व्हेस्टर असतात. त्या अँकर इन्व्हेस्टर जर प्रोफाईल जर चांगली असली तर त्या कंपनीची ग्रोथ ही चांगली होत असते. त्या IPOला जो लिस्टिंग गेन असतो तोही छान मिळत असतो मित्रांनो. तर आपण पाहूया रिटेलसाठी आपल्याला जे 11 शेअर्स दिले, एक लॉटमध्ये 11 शेअर्स आहे आणि याच्या आपण मॅक्झिमम किती लॉट अप्लाय करू शकतो, 13मध्ये आपल्याला किती शेअर मिळतील, 143. मिनिमम बीड ही आपल्याला 14,619 रुपयांना द्यायची आहे. ठीक आहे, एवढे पैसे तुमच्या सेविंग अकाउंटला असायला हवेत. पुढं पाहूया मित्रांनो, कंपनीचे मागील 4 वर्षांचे परफॉर्मन्स कसं आहे, त्यांचा बॅलन्स शीट कसं आहे. पहिले असेट हे सर्वांसाठी कोणत्याही कंपनीसाठी आपल्यासाठी म्हणा हे महत्त्वाचे असतात. आणि असेट तुम्ही पाहताय प्रत्येक फायनान्शियल क्वार्टरला जबरदस्त वाढले. 2023 नंतर 2024 जे 31 मार्चला एंड झालं 1 फायनान्शियल इयर, तर जबरदस्त याच्यात जवळपास तिप्पटीपेक्षा जास्त ग्रोथ असेट्समध्ये पाहण्यात आलेली. मित्रांनो, इथं तुम्हाला कमी नंबर यासाठी दिसतोय कारण की इथं अजून हा आपला फायनान्शियल इयर जे आहे, आर्थिक वर्ष 2025 हे 31 मार्चला संपेल.
ते झालेलं नाही आहे. म्हणून हे 2 क्वार्टरचं फक्त इथं दिलं आणि 2च क्वार्टरमध्ये बघा त्यांचे असेट्स किती वाढले. हे पूर्ण वर्षात मिळून 3,000 आहे आणि फक्त 6 महिन्यात एवढे. तर अजून तर त्यांचे पुढं बाकी आहे. तर जवळपास याच्या डबल फिगर आपण अपेक्षित ठेवूया. रिव्हेन्यू म्हणजे त्यांचा महसूल हे छान छान बऱ्यापैकी वाढत जात आहे. आणि इथं परत सांगतोय हे पूर्ण वर्षाचे नाही. आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स प्रॉफिट वाढत ठीकठाक आहे. प्रॉफिटमध्ये खूप काही आपल्याला जबरदस्त ग्रोथ नाही पण छान आहे. नेटवर्थही अतिशय व्यवस्थित आहे. आणि बोरोईंग म्हणजे त्यांचे कर्ज देणे, जे कंपनीचे देणे, ज्या प्रकारे त्यांनी असेट्स कुठंतरी मिळवले आहेत तर त्यांनी कर्जही वाढवले आहेत मित्रांनो. तर हे कर्जसुद्धा एक थोडासा चिंतेचा कारण या कंपनीसाठी असू शकतो. मित्रांनो, दुसऱ्या टेक्निकल गोष्टी ज्या आपण पाहायलाच हव्या गुंतवणूक करताना लॉंग टर्मसाठी, त्या म्हणजे ROE. पहिली आहे ROE, रिटर्न ऑन इक्विटी. 32% आहे, ओके आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हे सुद्धा ओके आहे. डेट टू इक्विटी रेशो थोडं तुम्हाला मी आता दाखवलंच, त्याच्यात बॉरोईंग आहे त्यामुळे त्यात दिसतंच आहे आपल्याला. आणि कुठं EPS सर्वात महत्त्वाचं, EPS अर्निंग पर शेअर. तर अर्निंग पर शेअर हे छान आहे. आणि पण मित्रांनो, रेशो हा मात्र थोडासा जास्त निघून येत आहे इथं. हा एक चिंताचा विषय असू शकतो. तरी एवढं खूप खास नाही. आता आपण जिओ फायनान्शियल बघतो, त्याचा तर 100च्या वर आहे, तरीसुद्धा तो वर जात आहे. पण तरी कमी असला तर त्या कंपनीचं मूल्यांकन एक कमी असतं आणि त्या कंपनीला आपण विचार करायला हवा. तर मित्रांनो, शेवटी नेमकं आपण IPO अप्लाय करावा का नाही करावा, या ज्या एक ढोबळमानाने ज्याच्यावर डिपेंड असतं त्या गोष्टी म्हणजे कंपनीच्या पॉझिटिव्ह गोष्टी आणि निगेटिव्ह आधी पाहिल्या तर 2 गोष्टी मला या कंपनीबद्दल थोड्या खटकलेल्या वाटत आहेत. ते म्हणजे कंपनीवर काहीतरी कोर्ट कचेरी सुरू आहे आजकाल ही कंपनीचं, ते न्यूजमध्ये होतं. आणि दुसरी गोष्ट, हे जे शेअर्स आणले गेले म्हणजे जे IPO द्वारे जे शेअर्स देण्यात आले आहेत ते OFS आहेत, म्हणजे ऑफर फॉर सेल आहेत. जे ऑफर फॉर सेल असतात त्यात थोडंसं शंका घेण्याची जागा असते. फ्रेश इश्यू जेव्हा IPO असतो तो खूप छान असतो. आणि जर पॉझिटिव्ह गोष्टी पाहिल्या तर कंपनीचा GMP ग्रे मार्केट प्रीमियम सध्या 370च्या आसपास सुरू आहे, तो कमी जास्त होत असतो. आणि जर असाच राहिला लिस्टिंगच्या दिवशीपर्यंत तर आपल्याला 28% पर्यंत यात गेन मिळू शकतो. म्हणजेच जवळपास जो 1326ला त्यांचा अप्पर बँड आहे त्यापेक्षा तो 1700च्या आसपास लिस्टिंग होऊ शकतं. आपला निर्णय आपण नीट घ्यावा. आणि जर तुम्हाला एक्झॅक्ट डिसिजन माझा असा जाणून घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे WhatsApp चॅनल आहे, त्याला जॉईन करा. तिथे मी नक्कीच अपडेट देतो. थँक्यू.